सर्वांना माझा नमस्कार. आज आपण अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग हा आपण बघतो आहोत. आणि जसं मागच्या वेळेस सांगितलं, या 13व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आज आलो आणि हा अध्याय संपल्यावरती आपण लगेचच पुढचा अध्याय पण घेऊया आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर घेऊया. आपण मागच्या वेळेस हे पाहिलं होतं की भगवान कृष्ण 34व्या ओळीमध्ये असं म्हणतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या अंतर्भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते कैवल्य मोक्षाला प्राप्त होतात. म्हणजे भगवंतांना असं म्हणायचं होतं की आपलं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्याच्यामध्ये जो आत्मा आहे हे दोघं वेगळे आहेत. म्हणजे शरीरामध्ये आत्मा असतो परमसत्य आहे, पण तो प्रत्यक्ष शरीरापासून वेगळा आहे. शरीर थकलं की तो दुसरं शरीर धारण करतो, पण तो शरीरात असतानाच त्याला जाणून घेणे हे ज्यांना कळतं जे त्याला जाणून घेतात आणि प्रकृती आणि आत्मा वेगळं ज्यांना समजतं त्यांनाच खऱ्या अर्थाने अध्यात्म समजले असं परमे इथे ते म्हणतात. आणि मग असे जे लोक असतात ते ज्ञानदृष्टीने याला जे पाहतात या गोष्टीकडे ते कैवल्य अवस्थेला प्राप्त होतात. म्हणजे त्यांना परमेश्वराची प्राप्ती होते किंवा त्यांना मोक्ष मिळतो असं भगवंत देते. मग त्यांनी काय त्याच्यामध्ये उदाहरणं दिली होती. आणि हे झाल्यानंतर अध्याय संपल्यानंतर मग ते पुढे काही विवेचन करते, कारण अध्यायाच्या शेवटी आलेले आहे. अतिशय सुंदर काम प्रवचनाचं झालेलं आहे. म्हणजे माऊलींचा त्यावेळेसची भावावस्था तुम्ही आठवा की ते आपले गुरुदेव बाजूला बसले, ते स्वतः बसलेले, ते जे सांगतात ते कोणीतरी लिहून घेत आहेत आणि समोर सगळे श्रोतेगण बसलेले. आणि 18 अध्यायांपैकी 13 अध्यायाच्या शेवटाला आपण आलो तर त्यातले काही आपण गोष्टी पाहिल्या. शेवटी शेवटी माऊली काय म्हणाले की मी असे काही शब्दांनी वर्णन करेन, माझे शब्द जादूचे असतील, माझ्या शब्दांमध्ये नवरस असेल आणि माझ्या शब्दांनी जी ज्ञानेश्वरी मी समजून सांगतोय तुम्हाला, ती गीता जी समजून सांगतो मी, अशा ओव्यावर असेल त्या शब्दामध्ये अमृत असेल. ते अमृताचे शब्द तुमच्या हृदयावर पडल्यानंतर तुमच्या जीवनात बदलल्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. अशा अर्थाचं ते बोलवतात. ते काय म्हणतात की पिशाच्य योनी जे असतात ते आजूबाजूला सतत फिरत असतात, प्रत्येकाच्या आजूबाजूला असतात. तर पिशाच्य योनीचे जे आत्मे आहेत त्यांना देखील पाना फुटेल, त्यांना पण अध्यात्मात रस निर्माण होईल. आणि ते म्हणतात की सात्विक अंतःकरणाची जो लोक, सात्विक म्हणजे कोण, जे सतत चांगले कर्म करतात, सात्विक कर्म करतात, देवाचं भजन कीर्तन करतात, अशी जी लोक यांना तर समाधीचं लागून जाईल. माझं म्हणजे किती त्यांना कॉन्फिडन्स आहे. इथपर्यंत आपण 1158 ओवी ही आपण ऐकली होती. त्याच्या पुढे पाहूया. पुढे माऊली म्हणतात, असा वाणीच्या विलासाचा विस्तार करून गीता अर्थाने सारे विश्व भरून टाक आणि जगाला आनंदाचे आवार निर्माण. या गीता निरूपणाने आत्मनात्म विचाराचा उन्हेपणा नाहीसा हो. श्रवणाने कानाचे आणि आत्मसाक्षात्काराने मनाचे जगणे सखोल हो. वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण दिसू. मी माऊली काय म्हणतात ते, जसं तुम्ही जर पसायदान आपण रोज म्हणतो याच्यानंतर, त्या पसायदानामध्ये माऊलींनी सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावरती साऱ्या जगाकरता परमेश्वराकडे काहीतरी मागितलंय, दान मागितलंय. पसाय दान, दान मागितलेलं आहे. तसं तर इथे ते काय म्हणतात माऊली की मी जे सांगतोय माझ्या वाणीचा असा काही विलास आणि विस्तार होते की हे जे ब्रह्मज्ञान आहे, ही जे गीता आहे, हे साऱ्या जगामध्ये पसरत आहे. असं मी परमेश्वरा तुला म्हणतो. कोणाला म्हणतात असं? ते आपल्या गुरूंना सांगताय. त्यांचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ, म्हणजे साक्षात भगवान शंकर, म्हणजे हे विष्णूंचे अवतार आणि त्यांचे गुरु भगवान शंकरांचे अवतार. त्यांना हे काय म्हणतात की अशी गीता पसरू दे आणि साऱ्या जगामध्ये हे विश्व मला भरून टाका आणि साऱ्या जगामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होते. तर आनंद निर्माण होईल का गीता ऐकल्याने, असा एखाद्याला प्रश्न पडेल. नक्की होईल. कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण वारंवार वारंवार ऐकतो ती गोष्ट आपल्या हृदयात जाते, आपल्या रोमांमध्ये जाते, साऱ्या पेशींमध्ये जाते आणि वागण्या बोलण्यात ती आपल्या यायला लागते. वागण्या बोलण्यात यायला लागल्यावरती काय होते की तशी कर्म घडतात. मग कर्मच जर गीता चांगली करून घेते तर त्याची फळं पण चांगली नाही का होणार, आणि म्हणून आनंदाचं वातावरण निर्माण. पुढे ते काय म्हणतात, हे गीताचं जे मी निरूपण करतोय याच्यामध्ये अनात्म विचार जो आहे, म्हणजे आत्म्याच्या व्यतिरिक्त जे विचार असतात, जे परमेश्वराच्या व्यतिरिक्त विचार असतात, त्यांचा उणेपणा जो आहे
आत्म्याचे जे विचार आत्म्याच्या व्यतिरिक्त विचार ते येऊ नये, आणि आत्म्यासंबंधीचे जे विचारांचा जर उणेपणा असेल तो नाहीसा, म्हणजे सगळीकडे आत्म्याचाच विचार हो. आत्मा म्हणजे परब्रह्म, परमेश्वराचाच विचार सगळीकडे हो, आणि तसंच लोकांचं जीवन हो असं ते म्हणतात. आणि श्रवणाने कानाचे सततही गीता श्रवण केल्याने कान जे ते आनंदी हो, कानाची तृप्ती हो, आणि मन आहे, मनाचं जगणे सफल हो. कानाचं पण जगणे सफल हो, आणि मनाचं म्हणजे कान तर काही वेगळे जगतात का? पण कानाला सतत चांगलं ऐकायला मिळालं तर कानाचं जगणं सफल नाही का म्हणून. आता कानांना बोलता आलं असं कान तुम्हाला म्हणाले असते, काय व्हॉट्सअपवरचं हे ते ऐकत बसता, नुसतं दुसरं काहीतरी भजन कीर्तन तर ऐका, पण कानांना बोलता येत नाही, त्यांना जिभेचा आश्रय घ्यायला लागतो, हे आपल्याला माहित आहे. तर मन जे आहे त्या मनाला आत्मसाक्षात्कार, तर मनाला आत्मसाक्षात्कार करतो काय खरंय प्रत्यक्षामध्ये. मन ज्यावेळी इंद्रियांच्या पलीकडे मन असतं, मनाच्या पलीकडे बुद्धी असते, मन ज्यावेळी बुद्धीच्या पलीकडे जातं, विचारांच्याही पलीकडे जातं, त्यावेळी त्याला आत्मसाक्षात्कार होत असतो, असं खरं अर्थ आहे. ते मनाचे जगणे सफल, आणि प्रत्येकाला ही ब्रह्मविद्येची जी खाण आहे ती सांगतात. ब्रह्मविद्येची खाण कुठे? ब्रह्मविद्या म्हणजे काय? परमेश्वरा संबंधीचं जे ज्ञान आहे ते मिळणं, आणि हे कळणं की आपल्यामध्येच परमेश्वर आहे, परमेश्वर बाहेर नाही. तो बाहेर सगळीकडे आहे का? आहे, पण सर्वप्रथम तो आपल्यामध्ये, आणि तो कळावा याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. तर ही ब्रह्मविद्येची खाण प्रत्येकाला मिळो अशी मी गुरुराया तुम्हाला विनंती करतो, असं ते आपल्या याच्यानंतर म्हणतात. पुढे ते काय म्हणतात? परब्रह्म डोळ्याला दिसो, सुखाचा सुंदर दिवस उदयाला येऊ, ब्रह्मबोधाच्या सुकाळामध्ये अखिल विश्वप्रशन. हे परब्रह्म डोळ्याला दिसो, आणि काय हो? सुखाचा सुंदर दिवस आहे. सुखाचा दिवस पाहिजे, पण तो नुसता सुखाचा नाही, तो सुंदर पण पाहिजे. माऊलींचे शब्द कसे आहेत? सुखाचा सुंदर दिवस हो, असे एक एक शब्दांची ते पेरणी करतायत, जे आपल्याला प्रत्येकाला जीवनात हवंय तेच ते मागतायत. पुढे ते म्हणता हे ब्रह्मबोध जे आहे, हे ब्रह्मबोध सगळीकडे साऱ्या विश्वामध्ये भरून राहावं, त्याचा सुकाळ निर्माण. ब्रह्माचा बोध, ब्रह्माबद्दलची माहिती, ब्रह्माबद्दलचं ज्ञान हे सगळ्या जगामध्ये भरून राहावं, म्हणजे वाईट ज्ञान जगामध्ये नसावं. तसं आपण काय म्हणतो, दुष्काळ पडला म्हणजे काय? अन्नधान्याची कमतरता झाली असं आपण. सुकाळ म्हणजे काय? त्याची मुबलकता झाली. तर कशाचा सुकाळ हो? ब्रह्मबोधाचा सुकाळ हो असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात हे सर्व आत्ताच निर्माण होईल असे मी सुंदर बोलेल, आणि सर्व वेदात श्रेष्ठ असलेले देव अशा निवृत्तीनाथांनी माझा स्वीकार केला. ते म्हणता काय की आता निर्माण व्हायला पाहिजे, आणि निर्माण व्हायच्या करता मी सुंदर प्रवचन करेन, सुंदर ओव्या रचेन. याचं कारण काय की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले देव म्हणजे महादेव, यांचं जे रूप असले निवृत्तीनाथ ते साक्षात माझे गुरु आहे. असे जर मला गुरु लाभलेले नाही तर मला काय कमी आहे? माझ्या मुखातून आपोआपच अमृताची वाणी बाहेर पडेल. ज्यांना निवृत्तीनाथासारख्या गुरूंचा आशीर्वाद लाभलेला आहे त्यांना काय कमतरता आहे? पुढे ते म्हणतात, म्हणजे ते त्याच्या पुढे काय म्हणतात, अशा निवृत्तीनाथांनी माझा स्वीकार केलेला आहे, मग मी गीतेचं प्रवचन का नाही करू शकत? मी गीतेबद्दल बोलू का नाही शकत? हे माऊलींचा आत्मविश्वास किती ते तुम्ही बघा. पुढे ते काय म्हणतात, म्हणून ओवीतील प्रत्येक अक्षरात उष्म असले शेजारी अर्थालंकार याची सुबत्ता करीन, आणि ओवीच्या प्रत्येक पदात गीता ग्रंथात पूर्ण हिशोब देईन. गीता ग्रंथातील एकही पदाचा अर्थ न मोडता सर्व अर्थांचे पूर्ण विवरण करेन. ते काय म्हणतात, चुकीचे वाक्य माझ्या याच्यामध्ये कधी येणार नाही, अशी ते सुंदर वाक्य मी बोलीन. आणि गीता ग्रंथामध्ये जे जे सांगितलं प्रत्येक शब्दाचा मी तुम्हाला हिशोब देईन. तर हिशोब कोण मागतंय? कोणी मागत नाही. पण हिशोब देण्याचा दुसरा अर्थ काय? प्रत्येक शब्द तुम्हाला समजेल अशा रीतीने साध्या सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला समजून सांगेन असं ते सांगतायत. माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यास म्हणतात, महाराज श्री गुरुकृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुमच्या मनात समाविष्ट होईल, तुम्हाला मान्य होईल, आणि गीता निरूपणा करता मी तुमच्या सभेत प्रवेश करण्यास पात्र होईल. तर माऊली काय म्हणतात, माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या विद्येने पूर्ण केलेले आहे. ते काय म्हणतात, माझे जे गुरु आहेत त्यांनी मला इतक्या विद्या दिलेल्या आहेत की त्याच्याने मी श्रीमंत झालोय, म्हणून हे काम मला जमलं. असं होतं का प्रत्यक्षामध्ये?
असा एखाद्या माणसाने जर प्रश्न विचारला तर असं होतं प्रत्यक्षामध्ये. महाराष्ट्रामध्ये फार मोठे संत होऊन गेले, ते आता ब्रह्मलीन झालेले आहेत. तर माझ्या ओळखीचे एक शिष्य आहेत, हा म्हणजे आपल्या आश्रमाचे शिष्य आहेत म्हटलं तर. तर ते पूर्वी त्यांच्याकडे जात असत आणि त्यांनी त्यांची खूपच सेवा केली. खूप म्हणजे पराकोटीची सेवा केली. त्यांनी आपली नोकरी देखील सोडून दिली आणि त्यांच्या घरात तसं वातावरण पण होतं. आणि त्यांनी गुरु महाराजांची फार सेवा केली. मग गुरु महाराज सगळीकडे जाऊ शकायचे नाही, मग त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना काही काही जिल्हे वाटून दिले. तू या जिल्ह्यात काम कर, तू त्या जिल्ह्यात काम कर, तू या जिल्ह्यात काम कर. आता हे काम काय होतं, तर गीता कशी जीवनात आणावी आणि गीता आचरणात कशी आणावी हे त्याच्यामध्ये शिकवायचं काम होतं. बरोबर आहे. तर यांनी ते फार इमाने इतबारे केलं ते काम. आणि पुढे त्याच्या सांगितलं की तू अरे एक पुस्तक लिह, एक ग्रंथ लिह. हा परमेश्वराचा एक अवतार, त्याच्यावरती ग्रंथ लिह तू म्हणाले. तेव्हा ते मला कसं जमेल म्हणे हा ग्रंथ लिहिणे. तेव्हा तुलाच जमेल म्हणे. अहो म्हणे मी कधी काय लिहिला नाही म्हणे, तुला जमेल म्हणे तो ग्रंथ म्हणे. त्यांनी काय सांगितलं, तो ग्रंथ तुला जमेल म्हणे. असं कसं मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी लिहायला घेतो. यांनी काय केलं, गुरूंची तर आज्ञा आहे आपल्याला. मग ते जो परमेश्वराचा अवतार होऊन गेला आहे, तो अवतार कोकणामध्ये त्या अवताराचं मंदिर आहे. तिथे ते गेले, त्यांनी तिथे त्यांची पूजा वगैरे केली, पेन ठेवला आणि तो पेन प्रसाद म्हणून परत घेतला की बाबा आता गुरु महाराजांनी आदेश दिलाय, तुम्ही आता पूर्ण करून घ्या, तुमच्याबद्दलच राहायला सांगितलंय. आणि पुढे मग त्यांनी तो ग्रंथ लिहिला. तो ग्रंथाला 600 साडेसहाशे काही पानांचा. त्यांनी तो एका पब्लिशरला पाठवला. त्या पब्लिशरने तो ग्रंथ घेतला आणि भीतभीतच प्रसिद्ध केला. काय केलं, भीतभीत प्रसिद्ध केला त्याने. त्यांनी केला तो 450 पानांचा. त्यांनी मधले काही वर्णन वाक्य काढून टाकले, त्याला जे वाटले ते. गमतीचा भाग असा आहे याच्यामध्ये की तो ग्रंथ एकदा माझ्या वाचनात आला, तो आला बाजारात आणि लगेच माझ्या वाचनात आला. आल्यावरती मी घेतला आणि एका दिवसातच वाचून काढला. ते उपाशी माणसाने खाव खाव खावा असं जे म्हणतात ना, जसं एखाद्याला मनाची भूक असते, तर त्या अवतारासंबंधी काही माझा त्या अवतारशी संबंध होता काय, त्या त्या माझ्या बरोबर. मग त्यांनी काय तो घेतला, मला आदेश झाला होता ते, आणि तो मला सहजगत्यामुळे अशी व्यवस्था पण झालेली आहे. मी गेलो होतो एका ठिकाणी दुसऱ्या कामाला, आयताच ग्रंथाकडे माझी नजर, म्हटलं मी तर इकडे येतच नाही. माझी त्याच्याकडे नजर गेली, तो आपोआप उचलला गेला, घरी आला धाड धाड वाचून मोकळा झाला. म्हटलं काय सुंदर लिहिलंय, काय छान लिहिलंय आणि ऑथेंटिक आहे सगळं. मग मी त्याच्यावर बघितलं, त्या लेखकाचा नंबरच नाही त्याच्यावरती. म्हटलं काय गंमत आहे, लेखकाने नंबर तर टाकायला पाहिजे. मी त्या पब्लिशरला फोन केला. आता आमचं तर पब्लिकेशन व्यवसायाशी आमचा संबंध आहेच असा आहे. त्यांना म्हटलं फार छान लिहिलंय. ते म्हणजे काय बोलताय म्हणे, खरं खरं म्हणताय तुम्ही? म्हटलं खरंच सांगतो तुम्हाला. ते म्हणे अहो मी फार भीतभीत प्रसिद्ध केलाय, लेखक फार नवीन आहे म्हणाले आणि त्यातल्या मी काही पानं गाळून टाकली म्हणा. म्हटलं फार चुकीचं काम केलं तुम्ही. ठीक आहे, गाळली तर काही हरकत नाही म्हटलं, आता जे झालं ते झालं, पण याच्या खूप आवृत्त्या निघतील म्हटलं, खूप आवृत्त्या याच्या निघतील. ते मला म्हणे काय बोलताय काय तुम्ही? म्हटलं हा फार प्रसिद्ध होईल. ते म्हणजे तुमच्या तोंडामध्ये साखर पडो म्हणे, बरं का ते मला म्हणे. म्हटलं तुम्ही एक काम करा, मला लेखकाचा नंबर द्या म्हटलं. मग मी त्या लेखकाला फोन केला, त्यांच्या मिसेसनुसार मी त्या दोघांना भेटायला गेलो. पुढे यथावकाश ते शिष्य पण झाले आपल्या आश्रमाचे. तर ते झाले म्हणजे काय असतं माहितीये का, त्याला मी सांगितलं नाही मी अध्यात्म गुरु. मी जायला लागलो, हळूहळू त्यांच्या लक्षात येऊन गेलं ते. गुरुंनी ध्येय ठेवला आणि त्या शिष्याला जर गरज असेल अध्यात्म ज्ञान परत मिळावं, त्याला परिपूर्ण अवस्थेकडे न्यावं, तर परमेश्वर दुसऱ्या गुरुची वर्णी लावतो तिकडे, सांगतो त्याला घेऊन टाक तुझ्याकडे आता. त्या त्याला प्रश्न असतात काही, म्हणून तशी व्यवस्था केली जाते. असे खूप उदाहरणं आहेत. खूप म्हणजे खूप उदाहरणं आहेत असे, की बघ गुरुंनी ध्येय सोडल्यावरती दुसरा गुरु भेटणं आपल्याला. तर सारे गुरु एकच असतात, ते काही वेगळे नसतात प्रत्यक्षामध्ये. तर अ, तर त्यांना मी म्हटलं अरे मग पुढे ते साधनेला यायला लागले. त्यांना म्हटलं तुम्ही अजून अमुक ग्रंथ लिहा, मग तमुक ग्रंथ लिहा. आणि त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले, ते सगळे प्रसिद्ध झाले. हा जो पहिला ग्रंथ होता तो इतका प्रसिद्ध, त्याच्या आवृत्त्या तर खूप निघाल्याच निघाल्या. आणि अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची स्वतःच एक ग्रंथालय त्यांचं, ते फार प्रसिद्ध ग्रंथालय असावं. त्या ग्रंथालयामध्ये जगभरातले ग्रंथ समाविष्ट केले जातात, निवड केली जाते. तर या ग्रंथाची त्याच्याकरता निवड केली गेली आणि त्याच्याकरता खास बाइंडिंग करून तो ग्रंथ चेक परत तिकडे ठेवण्यात आला. आणि दुसरं काय झालं, खूप प्रती निघाल्यामुळे ना
मानधन पण मिळायची गोष्ट, ज्याला रॉयल्टी म्हणतो आपण ते. म्हणजे गुरुंनी काय केलं, त्यांना विद्या दिली सेवेमुळे, आणि त्या विद्येमुळे त्यांना धनही मिळालं, आणि दुसऱ्या गुरुकडे वर्णी पण लावून दिली. मग गुरु विद्या देतात असं जे माऊलींनी दिलं ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे. गुरु काय करतात, तुम्हाला जे गरजेचं आहे संसारामध्ये, कोणाला धन हवं असेल, कोणाला दुसरं काय हवं असेल, गुरुला ते आपोआप कळतं. त्यांना कळण्याची काही गरज नसते, ते आपोआप समजतं, आणि समजलं की ते त्याला देऊन टाकतात. ते परमेश्वराचं कसं असतं माहिती का, ते स्वयंपूर्ण बोलणं असतं. स्वयंपूर्ण म्हणजे कसं, तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. आपल्या आश्रमातले एक शिष्य आहेत, तर त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये असते, आणि त्या मुलीला बाळ होणार होतं. मग आईला तिकडे जायचं होतं बाळपणाकरता. मग त्यांनी ठरवलं, तिकीट वगैरे काय व्यवस्था केली, आणि ते म्हणाले, बाबा गुरूंची परवानगी घ्यावी, आपण काहीतरी करायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे, मी जाऊ का, लक्ष राहू द्या वगैरे. भाव असतो ना, श्रद्धाभाव असतो. ते आले आश्रमामध्ये. आता ध्यान सुरू होणार. म्हटलं, काय तिकीट काढलेलं दिसतंय अमेरिकेचं, तर तुम्हाला कळलेलं दिसतंय म्हणे. आता ते स्वयंपूर्ण बोलणं असतं, ते काही बोलायचं असं काही नसतं. मग त्याने, तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही आता आशीर्वाद दिलाच आहे, मी जाऊन येतो, डिलिव्हरी वगैरे छान होईल असं मला तर खात्री झाली म्हणे, माझ्या मनाची चिंता मिटली म्हणे. म्हटलं जा. म्हटलं काय, तरी पण माझी एक अट आहे म्हणे तुम्हाला. म्हटलं काय अट आहे, तुम्ही मला एक फोटो द्या म्हणे तुमचा. म्हटलं कशाला पाहिजे, अहो तुम्ही मला दिसणार नाही ना म्हणे रोज, मी फोटो ठेवेल ना म्हणे तिकडे म्हणे. म्हटलं बघू, करू म्हटलं, ठरवू म्हटलं. त्यांनी लाकडाच लावला काही दिवस माझ्या मागे. म्हटलं बघू, नंतर बघू. एक दिवस काय आलं, ती माझी गाडी मी चालवतच नव्हतो, आपोआप चालून ती स्टुडिओ मध्येच थांबली. एक फोटो काढला आणि त्यांच्याकडे देऊन टाकला, आणि त्यांच्याकडे फोटो फोटोचं काम करून टाकतो. असं त्या गुरूंचं ते कसं असतं, की ते स्वयंभू असतं ते. तर त्यामुळे आपण सेवेत असतो, साधनेमध्ये असतो, तर परमेश्वरी शक्ती जी असते ती स्वतःहून आपली काळजी घेत असते. तुमच्या लक्षात आलं का? असं त्या अर्थाने माऊलींनी इथे सूत्र सांगून टाकले. हे कसं असतं, हे जे दैवी ग्रंथ असतात ना, त्यांच्या दोन वाक्यांमध्ये काय अर्थ लपलेला असतो, आणि तो अर्थ आपल्याला या निमित्ताने कळतो. पुढे माऊली म्हणतात की मी जे जे बोलेन, जे जे सांगेल, मी कसं सांगेल, गुरुकृपेमुळे सांगेल. गुरुकृपा माझ्यावरती झालेली, आणि एकदा का गुरुकृपा झाल्यावर तर मग त्याला काय कमी, त्याला सगळंच म्हणते. गुरुकृपा झाल्यामुळे मी जे जे बोलेन ते तुमच्या मनात समाविष्ट होण्याची मला खात्री आहे, कारण माझे गुरुच माझ्याकडून बोलून घेणार. मग मी कशाला काळजी करू, ते तुमच्या मनामध्ये समाविष्ट होईल, तुम्हाला तो अर्थ कळेल, आणि तुम्हाला ते मान्य पण होईल. मला माहिती आहे म्हणा, काय सांगतात, तुम्हाला मान्य पण होईल. आणि किती त्यांचा कॉन्फिडन्स आहे बघा. आणि तुमच्या या गुरुकृपेमुळे तुमची जी सभा बसली, त्या सभेमध्ये प्रवेश करून तुम्हाला हे प्रवचन द्यायला मी पात्र झालेलो. कोणामुळे पात्र झालोय, माझ्या गुरूंमुळे मी पात्र झालो. मग ते काय करतायत, गुरूंचा महिमा गातायत, गुरूंचं कौतुक करतात, आणि गुरूंना प्रसन्न पण करून घेतात. किती हुशार आहे बघा. तुमच्या लक्षात आलं का, हुशारी किती बघा ती. पुढे ते काय म्हणतात, आणखीन म्हणजे, मी आज तुम्हा संतांच्या चरणाजवळ प्राप्त झालो आहे, म्हणून महाराज मला आता काही प्रतिबंध होणार नाही. मी तुमच्या चरणाजवळ बसलेलो, गुरु मला कोण प्रतिबंध करणार. गुरुचरणांच्या पेक्षा अजून जवळची जागा काय असली पाहिजे, त्याच्यासारखी सेफ जागा काय आहे या जगात. हे प्रभू, सरस्वतीच्या उदयी मुखी बालक कौतुकाने देखील जन्मास येत नाही. लक्ष्मीच्या हातावर चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कधीच उणेपणा नसतो. आता हे कळावं आपल्याला, की गुरूंच्या चरणांजवळ बसल्यावर आपोआपच गुरुकृपा झालेली असते, साऱ्या गोष्टी घडून येतात. हे समजावं म्हणून ते काय म्हणतात, सरस्वतीला जर बाळ झालं, सरस्वती देवीला, तर चुकून देखील ते मुख निघेल का, शक्य आहे का? तिथं विद्येची देवता आहे, तिचं बाळ मुख तरी चुकून तरी निघू शकतं का? तिच्या पोटी येणारं बाळ हे परिपूर्णच असेल, विद्याने परिपूर्ण असेल. तसं मी गुरुंजवळ बसलोय तर माझ्याकडून चांगलं घडणारच आहे, असं ते सांगतात. पुढे ते काय म्हणतात, की लक्ष्मी देवी जी आहे, जी धनाची देवता आहे, तिच्या हातावरती सगळ्या प्रकारची चिन्ह असतात, की तिच्याकडे धन, संपत्ती, वैभव आहे. ते काय सांगायची गरज आहे का? तसं गुरुंच्या चॅनलवर बसलोय मी, मग मला हे सांगताच येईल प्रवचन. ते काय तुम्हाला सांगायचे म्हणून ते असे दोन उदाहरणं देतात. पुढे ते म्हणतात, त्याप्रमाणे तुम्हा संतांजवळ आल्यानंतर माझ्या अज्ञानाचा प्रश्नच कुठे उरेल. याकरिता मी आता ओव्यांच्या द्वारे नवरसाचा वर्षाव करीत आहे. हे तुम्ही संतांजवळ मी आलेलो आहे, त्यामुळे मी अज्ञानी वगैरे हा विषयच नाही, माझ्याकडून आपोआप प्रवचन होऊन जाईल. प्रश्न कुठे येतो, ते सहज घडून जाईल. हं?
याकरता मी आता ओव्या ज्या त्या कशा सांगेल, नवरसांचा वर्षाव करेल. नवरस म्हणजे वाणीमध्ये नऊच्या, आता नवरस म्हणजे कोणते? एक दुःखद रस असतो, एक करुणा रस असतो, एक शृंगाराचा रस असतो. असे प्रकारचे ते नऊ रस आहे. त्या सगळ्या नऊ रसांचा जिथे ते लागेल तसा मी उपयोग करेल आणि हे मी प्रवचन करेल असं ते म्हणतात. फार काय सांगा, भगवंता मला आता गीतार्थ सांगण्यास अवकाश द्यावा, मी चांगल्या पद्धतीने ग्रंथ सांगेल असे नाव आहे. पण माऊली म्हणतात आता अजून काय काय सांगू, मी तुम्हाला सांगतो, मला आता तुम्ही संधी द्या, मी गीतेचा अतिशय छान आणि सावकाश पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना अर्थ सांगतो. आणि अशा रीतीने हा जो 13वा अध्याय प्रकृती पुरुष विवेक योग, याच्यामध्ये 34 ओव्या होत्या आणि 34 ओव्यांकरता 34 श्लोक होते. 34 श्लोकांकरता माऊलीने 1169 ओव्या रचल्या. 34 श्लोकांकरता किती ओव्या रचल्या? 1169 ओव्या रचल्या. मी सांगा 25च्या आसपास, 25, 26, 27 ओव्या सरासरी एका याच्या करता पडल्या. एका वाक्याचे 27 अर्थ सांगण्यासारखं झालं की नाही? किती विद्वत्ता होती त्यांची बघा तुम्ही. अशा रीतीने इति श्री भगवत गीता पुरुषोत्तम ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे प्रकृती पुरुष विवेक योगे नाम 3 अध्याय समाप्त. श्री ओम श्री सच्चिदानंद परनामस्तु. तुम्ही सगळे आलात म्हणून आपण 13व्या अध्यायापर्यंत पोहोचलो. 18 मधले 13वे अध्याय झाले. याचं सारं श्रेय तुमचं आहे. श्रोते नसेल तर माणूस बोलेल कोणा? ऐकणारा नसेल तो सांगेल कोणाला? ऐकणाराच नसेल, झाड फळ का देतं? तो कोणीतरी फळ खायला त्याच्याकडे येत असतं म्हणून झाड फळ. झाड डोक्यावर ऊन घेऊन सावली का देतं? सावली घ्यायला कोणीतरी येत असतं. झाड पृथ्वीच्या मुळामध्ये जाऊन पाणी का शोषतं? ती पाणी घेऊन आणि सूर्याकडून प्रकाश घेऊन ते फळ एवढ्याच करता म्हणून कोणीतरी खाणं. झाड काही स्वतःच फळ खात नाही, आलेली फळं ते देऊनच टाकतात. तर तुम्ही आला आणि तुम्ही बोलत केलं म्हणून हे प्रवचन झालं. म्हणून मी तुमच्या हृदयातल्या कृष्णाला वंदन करतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. जय श्रीराम, जय श्रीराम. कारण जेव्हा कधी असे प्रश्न पडतात की वर्किंग डे आहे, आता प्रवचनाला बसायचं आहे, सोनियाजी मला प्रश्न विचारत असतात, करू का त्याची नोटिफिकेशन पाठवू का? तो आता हे काम ते काम, परमेश्वर तुझी कामं तुम्ही करून ठेवलेली असतात रे, मग कशाला काय विचार? प्रवचन घ्यायलाच पाहिजे, मग ते प्रवचन होऊन जात. असं त्यातलं गुपित रहस्य आहे. आता आपण लघुलोक अध्याय 14वा जो आहे, श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14वा गुणातीत योग. काय नाव आहे त्याचं? गुणातीत योग. म्हणजे जो आत्मा आहे, जो परब्रह्म परमात्मा आपल्यामध्ये, तो गुणांच्या पलीकडे. तो कशाच्या पलीकडे? गुणांच्या. कुठले गुण? सत्व रज तम गुण आहे. त्या तिन्ही गुणांच्या तो पलीकडे आहे. ज्या या 3 गुणामुळे देह चालतो त्याच्या तो पलीकडे. तो गुणातीत योग हा आपल्याला आता बघायचा आहे. तुम्हाला चालेल ना? लघुलोक 14वा अध्याय सुरू केला तर हरकत नाही ना? अच्छा, तर मी सुरू करतो. आता अध्याय 14वा सुरू करण्यापूर्वी, त्याची पहिला श्लोक घेण्यापूर्वी गीतेचा, माऊली त्याच्या अगोदर माऊलींनी काही ओव्या रचलेल्या आहेत. किती ओव्या आहेत? 40 ओव्या त्यांनी रचलेल्या आहेत. आता माऊली सुरुवात कशी करतात ते बघा. ते म्हणतात, हे आचार्य गुरुदेवा, मी आपला जय जयकार करतो. सर्व देवात तुम्ही श्रेष्ठ आहात. ज्ञानाची पाठ करणारा तू सूर्य आहेस आणि सुखाची सुरुवात तुमच्यापासून होते. ते काय म्हणतात, हे गुरुदेवा तुम्ही कसे आहात? तर मी तुमचा जय जयकार करतो. जय जयकार करण्यासारखे तुम्ही आहात आणि सर्व देवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. जेवढे देव मला माहिती आहे त्या साऱ्या देवांमध्ये तुम्ही ज्ञानाची पाठ करणारा तू देव आहेस. ज्ञान पहाट होते म्हणजे काय होत असतं बघा, रात्र जी असते ती थोडी भीतीदायक असते म्हणून आपण रात्री बाहेर पडत नाही. रात्री भीतीदायक असते, पण पहाट आल्यावरती वातावरण बदललेलं असतं. ओझोन लेवल पण जास्त असते पहाटेच्या वेळी. आपसुकच आपल्याला पहाटे बरं वाटतं आणि पहाटेच्या सुरुवातीला आपण काम सुरू करतो. तर ज्ञानाची पाठ करणारा तू सूर्य. तू कसा सूर्य? तुझ्यामुळे ज्ञानाची पाठ, ज्ञान वाटलं जातं तुझ्यामुळे, ज्ञान दिलं असं, असा तू ज्ञानाचा सूर्य आहे.
आणि सुखाची सुरुवात तर तुमच्यापासून होते. तुम्ही आहात म्हणून सुख मिळतात हे मला माहिती आहे. मागच्या याच्यामध्ये ते काय बोलले की तुम्ही मला सारं ज्ञान दिलंय म्हणून मी म्हणू शकतो. आता काय म्हणतात, तुमच्यापासूनच सुखाची सुरुवात होते. आता याचे त्याचे याचे वर्णन करतायत ना गुरुमाऊलींचं, ते त्यांना प्रसन्न करून घेतात. तुम्ही बघा, एखादा स्तोत्र म्हणतात, तुम्ही गणपतीचं स्तोत्र म्हणतात, देवीचं स्तोत्र म्हणतात, त्याच्यामध्ये काय असतं, तिचं कौतुक असतं. आलं लक्षात? आणि त्या कौतुकामुळे ते करतात. जसं तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू हवी आहे, थोडं बजेटच्या बाहेर आहे ती वस्तू, थोडे पैसे साचून 7-8 महिने करायचे, तर तुम्ही नवऱ्याचं कौतुक कसं करता? महिलांना ते महिलांचं माहिती येते. मग कसं काय सांगायचं, काय बोलायचं, काय करायचं, आवडीचे पदार्थ बनवायचे नाही बनवायचे. तसं इथे शिष्य आपल्या गुरूंचं कौतुक करताय. ते पुढे काय म्हणता, तुम्ही विश्वाचे विश्रांती स्थळ, आत्मभावनेचा साक्षात्कार तुम्ही करून देता, लोकोपी लाटांचा तुम्ही सागर आहात, तुमचा जय जयकार. म्हणजे जिथे विश्वाला विश्रांती घ्यावीशी वाटली, हे सारा जे विश्वाचा राड, तर त्याला विश्वाला जर विश्रांती घ्यावीशी वाटली तर त्याचं स्थळ तुम्ही आहात. किती मोठी पदवी दिली बघा आपल्याला. आणि ते प्रत्यक्षात तसं खरं असतं. जे गुरु असतात ना, त्यांना सृष्टी चालवायचं काम दिलेलं असतं, तेव्हा त्यांनी लिहिलं ते खरं आहे. आणि आत्मभावनेचा साक्षात्कार तुम्ही करा. म्हणजे जे ब्रह्मज्ञान आहे याचा साक्षात्कार करून देणारे तुम्ही आहात. तर गुरु कसं काय ब्रह्मज्ञान देतात, आणि त्याचा आत्म म्हणजे ब्रह्मज्ञान मिळून देणं गुरुनी शिष्याला त्याच्या आतमध्ये असतं, ते त्याला उलगडून दाखवणं, हे काम गुरूंना करायला लागतं. त्याचा साक्षात्कार तुम्ही करून देतात असं ते म्हणतात. मग असं होत असतं का प्रत्यक्षामध्ये? असा एखाद्याला प्रश्न पडतो. प्रत्यक्षामध्ये तसंच असतं. याचं एक घडलेलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, परत सांगतो तुम्हाला. याचा तुम्हाला सविस्तर अर्थ कळेल. कलकत्त्यामध्ये रामकृष्ण परमहंस या नावाचे मोठे संत होऊन गेले, तुम्हाला माहिती आहे. आणि रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. आता हे जे रामकृष्ण परमहंस जे होते, हे त्या कलकत्त्याच्या जवळच्या एका गावामधून कलकत्त्यामध्ये आले होते. आणि कलकत्त्याला जे दक्षिणेश्वरी म्हणून जे मंदिर आहे, एक 10-12 मंदिर आहे, त्याच्यापैकी मध्ये काली काली मातेचं मंदिर आहे त्याच्यामध्ये. त्या सगळ्या मंदिरांचे ते पुजारी होते. कोणी नेमलं होतं त्यांना? त्यावेळेसचा जो राजा होता, त्या राजाने त्यांना पुजारी म्हणून तिथे नेमलेलं होतं. आणि नेहमी तिथे पूजा वगैरे करायचे. तर काली जी होती, काली माता, तिची ती अनन्य भावाने ते पूजा करायचे. आणि मग ते कालीला म्हणायला लागले की तू आहेस का, तू मला दाखव, तू कुठे आहेस, तुझी मूर्ती पाहून मी काय करू, तुम्हाला प्रत्यक्ष जाणवली पाहिजे, मला दिसली पाहिजे, तुला मी स्पर्श करू शकलो पाहिजे, तुझे पावलं मला जाणवले पाहिजे. मग ते हळूहळू तो जो त्यांचा जो भक्तियोग होता तो इतक्या पराकोटीला गेला, की काली त्यांना प्रसन्न झाली. आणि ती त्यांच्याशी बोलायला, ते काली अशी प्रकट व्हायची आणि ते तिच्याशी बोलायचे प्रत्यक्ष समोरासमोर. मग तिच्या पायांना हात लावायचे. तसं एखाद्याच्या पायांना हात लावल्यावर असं दिसतं की नाही ते, की आपण त्या शरीराला हात लावलेला आहे. माझे एक मित्र आहे, ते आता काही 1.5-2 वर्षापूर्वी याला गेले, कुठे गिरनारला गेले. खूप त्यांना उचंबळून आठवण आली दत्ताची, आणि गेले ते, त्यांचा भाव फार छान. गेले आणि त्यांनी त्याच्या दत्तांच्या पादुका आहेत, त्या पादुकांना असा हात लावला. रात्रीची वेळ होती, मंदिर बंद, हात असे मध्ये घातले आणि हात लावला. ते म्हणे, अहो मला ना प्रत्यक्ष त्यांच्या पायांचे स्पर्श जाणवले बरं का. तसं हे प्रत्यक्ष कालीशी ते असे बोलायचे, तिच्या पायांना स्पर्श बोलायचे त्यांचे. असं बरेच दिवस चालू होतं. त्या लोकांना माहित होतं काली यांना प्रसन्न झालेली. आता काली प्रसन्न झालेली साक्षात, मग काय पाहिजे आता माणसाला? एकदा ती काली त्यांना म्हणाली, अरे तू गुरु कर, पण तू काहीतरीच बोलतेस म्हणे माझ्याशी. आता तुझीच मला प्राप्त, अजून गुरु कशाला करायचा म्हणे. नाही म्हणे, तुला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तुला परब्रह्मच ते, आता परब्रह्माचं ज्ञान अजून काय मिळायचं तुला? जर मी तुझ्याशीच बोलतो, तू सृष्टी चालवते, अजून ते काय, ते कशाला मिळवाय? ते नाही मिळेल. तू गुरु केल्याशिवाय तुला मिळणार नाही. तो जगरहाटीचा नियम आहे, तुला गुरु करायलाच लागेल. ते म्हणे, मला काही ते माहिती नाही, तुला केल्याशिवाय तुला प्राप्ती होणार नाही. तर मग काय करायला पाहिजे? म्हणे, या गावामध्ये एक द साऊथच्या बाजूने म्हणजे एक संत आलेत म्हणे, त्यांना जाऊन तू भेट म्हणा. मग त्या संतांचं नाव मला आठवलं की मी तुम्हाला सांगतो. तर कालीमाता त्यांना असं म्हणाली की कलकत्त्यामध्ये दक्षिणेकडून एक गुरु येणार आहेत, आध्यात्मिक गुरु, त्यांना तू जाऊन भेट. मी शोध घेतला, तर ते तोतापुरी महाराज तिकडून
खालच्या बाजूने वर आले होते कलकत्त्यामध्ये. आणि मग त्यांनी त्यांचा शोध घेतला. त्याने मी काही थोडेच दिवस इथे आहे म्हणे, तुम्हाला येऊन भेट म्हणा. हा. आणि मग ते त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी तोतापुरी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली. आणि मग त्यांनी बसवलं आणि सांगितलं, मी सांगतो तसं तू ध्यान कर म्हणते. आणि मग त्यांनी त्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायला लावलं. हे ध्यानाला बसले. ते म्हणाले मनातले विचार जातच नाही म्हणे माझ्या. मी खूप प्रयत्न करतो होऊन जात. यांच्यावर सगळे शुभ विचार होते, सगळं चांगलं होतं, माठ भरलेला होता, फक्त आता मम म्हणायची गरज होती. असं काही वेळा झाल्यानंतर तोतापुरी महाराजांनी काय केलं, बाजूला काहीतरी असं काटा का खेळा तो घेतला आणि त्यांच्या इथे असा टच केला. मग आता लाव लक्ष म्हणाले. आणि मग ते समाधीमध्ये गेले आणि पुढे, आणि त्यांना समाधीमध्ये काली दिसली. ते कालीचे त्यांनी तलवारीने 2 तुकडे केले असं त्यांनी पाहिलं. याचा अर्थ काय माहितीये का, की तुझ्या इथे होतं त्याच्या पलीकडे मी जातो परब्रह्मपर्यंत, तूच मला ज्ञान दे, असं त्याचा अर्थ आहे. हा? आणि आणि मग पुढे त्यांना परमेश्वराची लगेचच प्राप्ती झाली. त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि ते पूर्ण अवस्थेला पोहोचले. मग तोतापुरी महाराज आपलं काम करून निघून गेले. तर इथे जे माऊलींनी सांगितलं होतं की आत्मभावनेचा साक्षात्कार करून देणारे तुम्ही आहात, तर त्याचा खरा अर्थ हा असा आहे की गुरु केल्याशिवाय ते शक्य होत नाही. म्हणून गुरु हा करायलाच लागतो. परमेश्वराने जरी अवतार घेतला, तसं ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्षात भगवान विष्णूंचे अवतार होते, पण त्यांनी निवृत्तीनाथांना गुरु केला. निवृत्तीनाथांचे गुरु इथे जे गुफेमध्ये जे होते गहिनीनाथ ते होते. असं ती गुरु परंपरा असते. ते पुढे जाऊया आपण. लोकरूपी लाटांचा तुम्ही सागर आहात, म्हणजे लोकरूपी लाटांचा तुम्ही सागर आहात, तुमचा जय जयकार असो. दुखितांना दुःखातून सोडवणारे तुम्ही आहात, आपण दयेचे सागर आहात, अध्यात्म विद्यारूप श्रीचे प्रियकर आहात, असे महाराज तुम्ही ऐका. हे तुम्ही कशा लोक जे दुःखितांना दुःखातून सोडवणारे आहात तुम्ही. म्हणजे काय असतं गुरूंकडे, एक जीवसेवा नावाचा एक प्रकार असतो. एखाद्या गुरुला ज्यावेळी परमेश्वराची प्राप्ती, म्हणजे तो गुरु होतो, परमेश्वराची प्राप्ती होते, त्याला जीवसेवा करायला लागते. म्हणजे अडकलेले आहेत, कुठल्या काही शंका आहे, प्रश्न आहे, संसारातले प्रॉब्लेम्स आहेत, ते त्यांनी ऐकावे, त्यांना मार्गदर्शन करावं. त्याला म्हणतात दुःखातून तुम्ही सोडून आहात. अशा घटना सतत चालू असतात. लोक येतात, त्यांच्याकरता काही ना काहीतरी कार्य हे प्रत्येक गुरुचं चालू असतं. तुम्ही दयेचे सागर आहात. आता काय, आपण घरामध्ये पाणी भरतो, नदीमध्ये पाणी भरतो, तलावात पाणी, सागर म्हणजे अथांग पाणी. सागर कसा आहे की तो पृथ्वीचा भाग 70% पाण्याने भरलेला आहे, त्याला आपण सागर म्हणतो. इतकी दया तुमच्यामध्ये, सागरा एवढी दया तुमच्यामध्ये आहे. मी किती दया आटणारी नाही असे तुम्ही आहात. आणि अध्यात्मला जर आपण, अध्यात्म विद्या जी आहे तिला जर आपण श्रीरूप म्हटलं, अध्यात्म विद्येला जर तुम्ही स्त्रीचं रूप दिलं, तर तिचे तुम्ही प्रियकर आहात. हा, प्रियकर आहात म्हणजे ती तुमचीच आहे. ती तुमचीच असल्यामुळे ती अध्यात्म विद्याची तुम्ही कोणालाही शिकू शकता. एक एक अशी ते वर्णनं लावतायत आणि आपल्या गुरूंचं कौतुक करतात. पुढे ते काय म्हणतात, अज्ञानाच्या आवरणातून तुझ्या जीवासाठी लपतोस, त्याला हे माईक विश्व दाखवतोस आणि ज्ञानाकरता तू आपले स्वरूप प्रकट करतोस, तेव्हा जगाची प्रतीती मावून तूच सर्व होतोस. ते पुढे काय म्हणतात माऊली, की तू खरा कसा आहे गुरु, तू कसा आहे, तू प्रत्यक्षात ज्ञानी आहेस, तूच सर्व काही आहे. पण तू काय करतो, एखाद्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि अज्ञानी माणसासारखा राहिला. आणि ज्यावेळी परमात्मा म्हणजे जीव आत्मा ज्यावेळी शरीरामध्ये येतो, तेव्हा त्याला शरीराचं आवरण होतं आणि मग शरीरामध्ये, शरीर प्रकृतीने बनलेलं आहे, आपण पाहिलं सत्वराचं तम, आणि मग त्याच्यामध्ये चांगले वाईट गुण येतात, प्रकृतीमुळे येतात, आणि तो या मायेच्या आवरणामध्ये जीवनामध्ये असंख्य सुख आणि दुःख भोगतो. हे जे तू करतोय, तू का करतोस, तुला तर माहित आहे तू स्वतः कसा आहेस, की तू स्वतःच परमेश्वर, पण तू स्वतः मायेच्या याच्यामध्ये लपतो. आणि काही दिवसांनी कृपा करायची तर ज्ञानाची कृपा करून तू ज्ञान देऊन टाकतो, स्वतःच खरं स्वरूप प्रकट करतो, म्हणजे आत्मसाक्षात्कार असं तू आहेस. अहो, दुसऱ्याच्या दृष्टीला भुरळ पाडण्याला नजरबंद म्हणतात, परंतु तुमच्या अद्भुत कौशल्य असं आहे की स्वतःचा विषय न होणे ही अद्भुत जादू तुझ्याजवळ आहे. मायेच्या आवरणात लपतोस आणि महावाक्य जनवृत्तीद्वारा
आवरण दूर करून ब्रह्मरूपाने प्रकट होतोस आणि विश्व मावळून टाकतो, असा तुझा आश्चर्यकारक खेळ आहे. तर माऊली काय म्हणतात की दैनंदिन जीवनामध्ये बघतो पण काही लोक काय करतात, नजरबंदी करतात. असे काही लोक तुम्ही पाहिले असेल, तुम्हाला अनुभव आहे की नाही मला माहिती नाही, की तुमच्या नात्यात मित्र परत अनुभव असेल. नजरबंदी करणे म्हणजे काय, की आपल्या म्हणण्याप्रमाणे समोरच्याला वागायला लावणे. ही लोक भेटतात अशी रस्त्यात आणि ते असं काय आपल्याशी बोलतात, काही वस्तू मागतात आणि नजरबंदी करतात, आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागायला लागतो. काही असं लोकांच्या बाबतीमध्ये मी गोष्टी पाहिलेल्या की त्यांना नजरबंदी झाली, मग त्याने खिशातले पैसे, पाकिट, बॅग सगळं देऊन टाकलं. त्याला नजरबंदीची विद्या म्हणतात. तो दुसऱ्याला नजरबंदी करणं सोपं आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तू तर स्वतःलाच नजरबंदी करतो. तू आत्माच आहे, तूच परमात्मा आहे आणि तूच शरीरामध्ये लपतो. तू स्वतः म्हणजे काय होतं, आपल्यामध्ये आत्मा हाच खरा परमात्मा आहे. हे तुम्हाला तर अध्यात्म मी पूर्वी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर तू स्वतःच शरीरामध्ये घुसतो आणि स्वतःलाच नजरबंदी करून घेतो आणि म्हणतो मी अज्ञानी, मला काही माहिती नाही, असं तू स्वतःलाच करून घेतो. हं? आणि पुढे काय करतोस तू, की तुझी ज्यावेळी इच्छा होती त्यावेळी गुरु भेटवतो. गुरु भेटला की तो महावाक्य जन ऐकवतो आणि महावाक्य ऐकल्यानंतर साधना करून घेऊन परत तुझं खरं रूप प्रकट होतं. आता हे महावाक्य काय आहे, हे वेदामध्ये याच्यामध्ये 4 महावाक्य आहे. कोणती 4 वाक्य, त्यातलं एक वाक्य आपण आपल्या करता घेतलेलं आहे. ते काय, तत्वमसी. आपलं काय, आपलं जे बोधचिन्ह आपल्या त्याचं मधलं वाक्य काय, तत्वमसी. या 4 महावाक्यांपैकी हे एक वाक्य आहे, तत्वमसी. तत तव अशी, तत तू तोच आहेस, तत तव अशी. तू तू तोच आहेस असं गुरु सांग. तू कोण आहे, तो जो परमात्मा तो तूच आहेस. तुला ते कळलं नाही, आता मी तुझा तो प्रवास करून घेतो, तुला दीक्षा देतो, तिकडून साधना करून घेतो आणि तुला परमेश्वर स्वरूप मी बनवून टाकतो, म्हणजे तुला माझ्यासारखा बनवतो. गुरुच आपल्या शिष्याला गुरुसारखा बनवतो, मग पुढे गुरु शिष्य परंपरा चालते. दुसरं महावाक्य काय, अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्मा आहे, अहम ब्रह्मास्मी. अलग लक्षात, त्याला म्हणतात. ते दुसरं, अशी ती अजून 2 वाक्य आहेत, अशी 4 महावाक्य आहेत ती. तर ही महावाक्य सांगून तो आत्मसाक्षात्कार घडून आणतो. तो स्वतःलाच नजरबंदी करतो, नंतर गुरु भेटवतो आणि तोच स्वतः महावाक्य ऐकून साधना करून परत प्रकट होतो. पुढे ते म्हणतात की अद्भुत दाजू तुझ्या जवळ आहेस आणि हा तुझा जो विश्वाचा खेळ सतत चालू असतो आणि तूच कधी मावळतो कधी उगवतोय, सारे तुझ्या लीला आहे. पुढे ते म्हणतात, हे गुरुदेवा, तुम्ही या जगाचे सर्वस्व आहात. एका जीवाला माया बसावी आणि एकाला आत्मबोध व्हावा, हा सर्व तुमचाच खेळ आहे. अशा तुम्हाला मी नमन करतो. तुम्ही कशा आहात गुरुदेवा, आपले माऊली आपल्या गुरु, तुम्ही या सगळ्या जगाचे स्वामी आहात आणि जगामध्ये तुम्ही काय खेळ करतात, एखाद्याला एकदम मायेमध्ये गुंतून टाकतात आणि एखाद्याला आत्मबोध करून देतात, त्याला एकदम ज्ञानाच्या शिखर. कोणाला मायेत लोळवायचं आणि कोणाला आत्मबोध द्यायचं, तुमच्याच लीला आहेत आणि तुम्हीच करू जाणो, असं ते म्हणतात. आणि खरं आहे, मी तुम्हाला सांगतो की काही लोक वर्षानुवर्ष त्या मायेमध्येच भरकटत राहतात. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, इंजिनियर आहेत ते व्यवसायाने, आणि क्लास घेण्याच्या निमित्ताने त्यांची माझी भेट व्हायची. तर ते ना त्या अध्यात्माचं काही एवढं हे नव्हतं, गम्य नव्हतं. त्यांच्या घरी ते आणि काही लोक ध्यानाला बसायचे. ते एकदा म्हणाले, आम्ही असं करतो, हे पुस्तक मी वाचलं, ते पुस्तक वाचलं. बरंच वय होतं त्यांचं, 69 वगैरे वय असेल त्यावेळी माझी त्यांची भेट झाली. तर ते म्हणे, मला एका माणसाने सांगितलंय, म्हणजे मला नंतर सांगितलं त्यांनी, त्यांना दीक्षा दिल्यानंतर. एकदा ते मला म्हणाले, कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आमच्या घरी आम्ही सगळे ध्यानाला बसणार आहोत, तुम्ही येता का, तुम्ही अध्यात्म. म्हटलं मी येतो. म्हटलं मी गेलो आणि ते जे सगळे मंडळ होते ते आपल्या आश्रमाचे शिष्य झाले. त्यांनी गुरु केलेले नव्हते. काही त्याच्यातले असे होते की ज्यांनी गुरु केले होते पण त्यांच्या गुरुने देह सोडला होता, म्हणून त्यांना ते माझ्याकडे परमेश्वरने त्यांना पाठवायची व्यवस्था केली. ही नाशिक मधले घडलेली घटना आहे. आणि मग या गृहस्थांना मी दीक्षा दिली आणि मग त्यांची पत्नी यायला लागली, मग त्यांची मुली यायला लागल्या, पुढे त्यांचे नातेवाईक, असं ते आपोआप वाढत असतं ते काम. तर ते मला नंतर म्हणाले काही महिने, अहो काय झालं म्हणे, पुण्यामध्ये एक गृहस्थ आहेत, इंजिनियरच आहे म्हणून, ते मला बऱ्याच वर्षापूर्वी भेटले होते माझ्या तरुणपणात आणि ते ज्योतिष फार चांगलं बघतात. ते मला म्हणाले की तुम्ही मंदिरं जात नाही, कुठे जात नाही, काही करत नाही, हे तुम्ही आपला अध्यात्माची आवड नसल्यासारखे वागतात,
पण तुम्हाला वयाच्या 70व्या वर्षी गुरु भेटतील म्हणा, आणि मग तुमचा पुढचा प्रवास, आणि तुम्ही मला भेटला म्हणून. आलं का लक्षात? अशा त्या घटना घडतात. आणि म्हणून इथे माऊली म्हणतात ते बरोबर आहे. कोणाला ते आत्मबोध देतात, कोणाला मायेमध्ये खेळवतात. मग आता मायेमधून परमेश्वराने आपल्याला बाहेर काढा म्हणून आपण काय करावं? त्याची प्रार्थना करावी, त्याची स्तुती करावी, त्याला सांगावं मला ज्ञान दे बाबा, मायेकडून साधना करून घे, म्हणून चांगली कर्म करून घे. असं सतत आपण चिंतन मनन करत राहिलं की तो पुढे पुढे घेऊन जातो आपल्याला. पुढे ते म्हणतात, आम्हाला वाटते की ज्याला पाणी म्हणतात त्याला तुमच्या शब्दाने माधुर्य आले, पृथ्वीला सहनशीलता लाभली ती तुमच्याच कारणे. सूर्य चंद्र इत्यादी ज्या चेदस्वी शिंपल्या विश्वात उदय पावतात त्यांच्या तेजाला तुमच्या प्रभेपासून तेज प्राप्त झाले. काय म्हणतात इथे माऊली, की आपण जे पाणी बघतो त्या पाण्याला जे माधुर्य असतं, एक गोडपणा असतो, पाणी पिल्यानंतर आपली तहान भागते, हे माधुर्य तुमच्या कृपेमुळेच आलेलं आहे. तुमच्याशिवाय हे आलं नसतं. पृथ्वीची सहनशीलता आहे. पृथ्वीवर आपण एवढं खोदकाम करतो, बिल्डिंग उभा करतो, डोंगर तोडतो, डोंगराच्या तोडून माती आणतो, खडी बनवतो, झाडी तोडतो, परत लावतो, नाना प्रकारे आपण पृथ्वीला त्रास देतो. पण तिच्यामध्ये जी सहनशीलता ती तुमच्यामुळे झाली. तुम्ही कृपा केली म्हणून पृथ्वीमध्ये सहनशीलता आली. आणि सूर्य चंद्र इत्यादीचे तारे, त्यांचं जे तेज आहे ते तुमचं जे तेज तुम्ही त्याला दिलेलं आहे, म्हणून त्यांना ते तेज आलेले आहे असं ते म्हणतात. महाराज, वायू हालचाल करतो तुझ्या अलौकिक आणि स्वाभाविक बळाने, आणि आकाशात तुझ्या पोटात लपंडाव खेळते. एकूण तात्पर्य काय? तुमच्या शक्तिबळानेच ही माया उत्पन्न होते आणि ज्ञानाला दृष्टी लागते. आणि वर्ण आता पुरे, कारण वेद सुद्धा वर्ण करताना थकून जातात. ते काय म्हणतात की वायू जो आपण बघतोय हालताना, हा तुमच्यामुळे हालतोय, तुमच्याशिवाय ते शक्य नाही. तुमचं जे अलौकिक बळ त्याच्यामुळे सगळं घडतं. आणि आकाश जे आपण बघतोय सारा एवढा, हे तर तुमच्या पोटातच तुम्ही इतके महान, इतके अलौकिक आहात. तुमचा आकार एवढा आहे की तुमच्या पोटात हे आकाश सामावलेला आहे. आणि तुमच्या शक्तिबळाने माया होती, ही जी माया तुम्ही उत्पन्न केलेली, ही तुम्हीच तुमच्या शक्तीने उत्पन्न केली. आणि जेव्हा तुम्ही ठरवतात त्यावेळी एखाद्याला ज्ञानदृष्टी देतात, त्याला ज्ञानी बनवून टाकतात या मायेमध्ये असलेल्या माणसाला. हे सारं काही तुमच्या लीला आहेत, हे तुम्हीच करतात. तुमच्या लीलांचं वर्णन करायला वेद थकून गेलेले आहेत. वेद जे आहेत ते थकून गेलेले आहे तुमचं वर्णन करता करता. पुढे ते म्हणतात माऊली, वेद नारायण जो आहे, वेदो नारायण, तोपर्यंत चांगला की जोपर्यंत तुझे पारमार्थिक स्वरूप त्याला दिसले. एकदा का तुझे स्वरूप दिसले, मग आम्हाला आणि त्याला एका ओळीत बसून मुग गिळावे लागते. मग ते काय म्हणतात माऊली, एक रहस्य सांगतात की वेदो नारायण जो आहे, त्या वेदांनी नारायणाने जे वेद रचले, हे वेद तुझी स्तुती करतात, कौतुक इथपर्यंतच करतात. एकदा का त्याला, म्हणजे माणसाला, एकदा का त्या शिष्याला, माणसाला परमेश्वराची प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती झाली, की मग तू आणि तो एक होऊन जातो. मग आपण एका रांगेमध्ये बसतो, वेगळे पण काही राहत नाही आपल्यामध्ये. आणि आम्हाला मूग बसून मूग घेऊन गप्प बस. आता याचा अर्थ काय? याचा एक दुसरा तुम्हाला अर्थ सांगतो. एखादा शिष्य ज्यावेळी गुरूंकडे जातो आणि गुरूंच्या आज्ञेने साधना करतो, आणि गुरु त्याला आपल्यासारखाच बनवून टाकतात. शिष्याचं आत्मसमर्पण एका उंचीवर गेलं की गुरु आपलं सर्वस्व त्या शिष्याला देऊन टाकतात, आपल्यासारखं करतात, आणि त्याला सांगतात की आता तू ज्ञान द्यायचं काम सुरू कर, दीक्षा देण्याचा तुला मी अधिकार दिले. असं ज्यावेळी करतात त्या शिष्याला कळतं आत्मसाक्षात्कार झालाय, की तोच स्वतः परमेश्वर झालेला. असे जे जे गुरु परमेश्वर स्वरूप, म्हणजे जे परमेश्वर स्वरूप झालेले आहे, मग ते बोली भाषेमध्ये काय बोलतात की आम्ही परमेश्वराचे बघतो, परमेश्वराचे आम्ही सेवक. त्या असं कधी का नाही म्हणत? त्या अहंकार आलेला नसतो ना काही. तू दिलाय, आम्ही तुझे सेवक, ते सेवक रूपातच राहायचे त्याला. तसं माऊली पण इथे काय म्हणतात की आम्ही एका पंक्तीत आलोय, पण आम्ही मुख मिळून राहतो, आम्ही तुझे सेवक म्हणूनच राहू. आम्ही तुझ्या भक्तीमध्ये राहू. भक्ती म्हणजे काय? तुझ्या प्रेमामध्ये आम्ही राहू. आणि असं असणं हे योग्य आहे. तुमच्या लक्षात आलं का? असा अहंकार लडबडायचं काय काम आहे? कारण ज्ञानप्राप्तीला अहंकार येतोच, पण गुरु तो अहंकार जाण्याची पण व्यवस्था करतात. अलग लक्षात असं येत आहे. एक 10 एक मिनिटं राहिले, 10-12 मिनिटं की सांगा मला. पुढे म्हणता, अहो जिकडे तिकडे पसरून एकदा तुडुंब सागर झाला, एकदा का आत्मस्वरूपाजवळ मजल आली, ते वेद आणि आम्ही दोघे मुखी होऊन एकाच वेळीला बसतो. म्हणजे एकदा का ते त्याच्यामध्ये आम्ही आलो,
आणि इतकी भक्ती आणि साधना एका लेवलला आले की तुडुंब सागर झाला, की आम्ही आणि तू एक होतो. म्हणजे वेद आणि आम्ही एक होतो, मग वेगळे पण काही राहत नाही. मला माहिती आहे असं पुढे मौली म्हणतात. वेद आणि आम्ही दोघे मुके होऊन जातो, मग काय कौतुक करायचं, एकाच ओळीला बसतो. सूर्यनारायण उगवतात, चंद्र काजवा जसे सारखे असतात, त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाशी आमची आणि श्रुतीची योग्यता एकच आहे. पुढे ते कौतुक करताना काय म्हणतात, की आपण जर रात्री पाहिलं आकाशामध्ये तर चंद्र आपल्याला दिसतो, तो असा मोठा चांगला दिसतो. आणि बाकीच्या ज्या तारका छोट्या 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 छोट्या, आपण काय म्हणतो चंद्राचा प्रकाश पसरलाय, बारीक तारका आहे, छोट्या आहेत. पण ज्यावेळी सूर्य सकाळी उगवतो त्यावेळी आपल्याला काय लक्षात येतं, की तारका आणि चंद्र हे त्याच्या पुढे काहीच नाही, सूर्यापुढे दोघं पण काहीच नाहीये. तसं तुझी जी कृपा आहे, तुझं जे वर्णन आहे त्या सूर्यासारखं आहे. आणि पुढे ते काय म्हणतात, की एकदा अं तुझी प्राप्ती झाली की श्रुती, श्रुती म्हणजे काय, गुरुनी शिष्याला सांगितलं, तो गुरु झाला, त्याने पुढच्याला सांगितलं, असं जे सांगीव ज्ञान असतं एकाकडून दुसऱ्या, त्याला श्रुती म्हणतात. जे ऐकून ऐकून मिळतं, जे अनादी वर्षापासून या भारतवर्षामध्ये चालत आलेलं, ही जी श्रुती आहे, कानाने ऐकणे, ही श्रुती, ही पण फिकी पडते तुझ्यासमोर, तुझ्यामुळेच ती चालते खरं म्हणजे. आताही तुम्ही पहा, भारतवर्षामध्ये एवढी आक्रमणं झाली भारतावरती, एवढ्या घटना घडल्या, इतक्या लोकांनी राज्य केलं परत, पण तरी इथला धर्म बुडाला नाही, इथलं ज्ञान बुडालं नाही. काहींनी तर आपले ग्रंथच्या ग्रंथ जाळले, पण ज्ञान का नाही बुडालं, कारण ते असं मुखिक ज्ञान पण भारतामध्ये उपलब्ध आहे, ते एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला दिलं जात आहे, त्यामुळे ते झालेलं नाही. तर त्या त्या जेव्हा ज्ञानप्राप्ती, तर आमच्या आणि श्रुतीची योग्यता एकच होते, मग आमच्यामध्ये ते आपोआपच, आम्हाला आपोआप ते सांगता यायला लागतं, वेगळं आम्हाला काही करायला लागत नाही. पुढे ते म्हणतात, आणि द्वैताचे सामर्थ्य जिथे नाहीसे होते, वैखरी परावाणीस ज्या ठिकाणी नाहीसे होते, आणि तुझे मग परा पश्यंती इत्यादी भाषापैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे. आणि काय होतं, माऊली असं म्हणतात की हे गुरुराया, एक दिवशी आम्हाला तुझ्यासारखं द्वैत जे आमच्यामध्ये असतं, हा देव वेगळा, तो देव वेगळा, हा प्राणी वेगळा, तो प्राणी वेगळा, हे द्वैत निघून जातं, आणि अद्वैत आमच्यामध्ये. अद्वैत म्हणजे काय, सारे प्राणी मात्र एक आहे, सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे. झाड असो, मुंगी असो, गाढव असो, गाई असो, बैल असो, श्रीमंत असो, गरीब असो, राजा असो, सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे. हे ज्ञान ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी द्वैत जातं आणि अद्वैत येतं, अशी ती अद्वैताची अवस्था येते. मग आम्ही काय तुझं वर्णन करावं, मनाने करावं, जिभेने करावं, परावाणीने करावं, वैखरी, हे काही राहतच नाही, काहीच राहत नाही. एकता येऊन गेलेली असते, असं ते सांगतात. या कारणानेच तुझी स्तुती करण्याचा हव्यास टाळून समाधानाने तुझ्या चरणी माथा ठेवा, हे चांगले. आता तुझी स्तुती तरी काय करावं, तुझ्यासारखं मला बनवलेलं आहे, मग तुझ्या चरणांवर मी आता डोकं ठेवतो आणि समाधानाने राहतो, अजून वेगळं काय आता करण्यासारखं राहिलेलं नाहीये. या कारणे अहो गुरुदेवा, तुम्ही ज्या स्वरूपाचे असाल त्या स्वरूपानेच तुम्हाला माझे वंदन असो. स्वामी महाराज, माझ्या ग्रंथलेखनाचा उद्योग यशस्वी व्हावा म्हणून तुम्ही माझे सावकार व्हा. ते काय म्हणतात, की हे गुरुदेव, आता मी मातात तर ठेवलेला आहे, हा जो मी ग्रंथलेखनाचा प्रपंच केला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जे ज्ञानेश्वरी लिहिली त्याला ज्ञानेश्वरी नंतर नाव पडलं. हे जे काय मी गीतेचा अर्थ सांगायला घेतलेला आहे, हे जे मी ग्रंथ रचतो, हे तुम्ही करून घ्या, तुमच्या कृपेमुळे हा होतोय, तुमच्याशिवाय हे शक्य नाहीये. तर माझा माझा तुम्हाला नमस्कार आहे, मी तुम्हाला वंदन करतो, तुमचं जे स्वरूप आहे त्याला वंदन करतो, आणि हा ग्रंथलेखनाचा उद्योग यशस्वी व्हा, आणि तुम्ही माझे सावकार व्हा. आता सावकार हा शब्द त्यांनी का वापरला, आपल्या सावकाराला आपण तर सध्या कृपारूपी भांडवल उघड करा, आणि ते माझ्या बुद्धिरूपी पोतडीत टाका, आणि मला ज्ञानपदाचा लाभ करून द्या. त्यामुळे मी सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणं असलेली सुंदर कर्णभूषणे करून ती संतांना अर्पण करा. ते काय म्हणतात, की तुम्ही सावकार आहात. आता सावकाराकडून आपण काय घेत असतो, पैसे व्याजाने घेत असतो, बरोबर आहे की नाही. ते म्हणतात तुम्ही सावकार, तुम्ही मला सावकारीमध्ये काय द्या, तर तुमची कृपा द्या. माझी जी ज्ञान बुद्धीची पोतडी आहे, बुद्धीचं पोत आहे, त्या पोत्यामध्ये तुमची कृपा भरा, गुरुकृपा भरा. मग माझं पोतं, बुद्धीचं पोतं भरून जाईल, आणि मी हा ग्रंथ लेखन करेन. काय मागतात, तर गुरुकृपा मागतात ते गुरूंकडून, म्हणून ते त्यांना गमतीने सावकार म्हणतात. ते तुम्ही मला द्या, आणि
असं तुम्ही माझ्यावरती गुरुकृपा केली, माझ्या बुद्धीच्या पोथीतली गुरुकृपा भरली, तर मग काय ज्ञानपदाचा लाभ मला होणारच आहे. सांगायची काय गरज? तुम्ही दिल्यावरती काय गरज आहे? मला ते होणारच आहे. मी श्रीमंतच होणार आहे, मला ज्ञानपद मिळणार आहे, असं ते सांगतात. आणि हे ज्ञानपद मिळाल्यानंतर काय होईल? मी सावरे आणि गीतेमधले जे चांगले विचार आहे, त्या विचारांचे मी काय करेन ते म्हणतात, सुंदर करणं आभूषण करेन. हे कानामध्ये घालायची जी आभूषण असतात, कर्ण आभूषणे, त्याची सुंदर मी करेन. ती कोणाला देईन? मी संतांना वाईन. माऊलींकडे काय माहितीये का? शब्दांचा जो संग्रह आहे, शब्दांना अलंकार करणे, अलंकृत शब्द करणे आणि त्याच्यातलं माधुर्य आणणे, ते समोरच्याला देणं, याच्यासारखं माऊलींसारखं कोणाला जमणं शक्य नाही. मी तुम्हाला सांग, महाराष्ट्रामध्ये आता जे अनेक विचारवंत होऊन गेले, याच्या पूर्वी झाले, आता आले आणि पुढे होतील, त्या 700 वर्षात जे असंख्य झाले, ते म्हणतात माऊलींनी जे शब्द रचले, माऊलींनी जे ओव्या रचल्या, त्या रचने इतरांना शक्य नाही. निसर्ग याचे त्याचे उदाहरण घेऊन काय सुंदर वाक्य रचना करतात, की ज्याच्याने आपले कान, मन, ध्येय आणि प्रत्येक अणुरेणू आणि पेशी तृप्त होऊन जाते. आणि आपल्याला असं जाणवतं त्या ऐकल्यावरती, की माझ्यामध्ये ज्ञानेश्वरी आता उतरायला लागली, असं प्रत्येकाला जाणवतं. आपल्या जीवनामध्ये ते आचरणात यायला लागते. आचरणात आल्यावर आपोआप जीवनात बदल होतो. अशा माऊलींचे मी आभार मानतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.